रूम मध्ये. पोलिसांच्या कंट्रोल रूम. हो, बेसिकली ते झाल्याच्या 4 महिन्यानंतर कळलं की ते पोलीस हेडक्वार्टर होते बाजूला आणि त्याचं ते मीटर रूम म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं आणि माहितीच नव्हतं. तू दृश्यम पाहून केलं. तू गेलास का साणी तिकडे? कुठे होती ही जागा? कुठे आहे? दादर ईस्ट. आणि दादरला गेलास? दादरला खाली जागा मिळाली कुठे तुला? अरे खूप शोधायला लागलेलं. काय दादा? ब्रिज खाली? तू फुल विकतोस का तिकडे? ब्रिज खाली जागा कुठे खाली असते? तू कुठेही मेकआउट करतो वाटलं. हे तू मागच्या वेळी काहीतरी किस्सा सांगितलास, खूप मजेदार होता तो. हो. काय सांगितलेलास तू? ते झालेलं काय ते ह्याच्याबद्दल होतं. ह्याच्या तू आधी त्याला करू दे. हा ठीक आहे, त्याच्या त्याला क्रश सोबत गेलेला मेट्रोत फिरायला आणि गेल्यावर कळलं की त्याच दुसऱ्या मेट्रोतनं त्या क्रशचा बॉयफ्रेंड बाहेर आला आणि क्रशनी सांगितलंच नव्हतं त्याला. आणि मग नंतर ती पॅनिक झाली, त्या बॉयफ्रेंडला मेसेज टाकायला लागली. आणि मग काल मला माझी गर्लफ्रेंड म्हणते ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे ना, ह्याची क्रश माझ्या गर्लफ्रेंडची बेस्ट फ्रेंड आहे. हा, तर तिने त्याला सांगितलं की अगं तुला सांगितलं त्याने? हां. तिने का? कुठे? पोलीस स्टेशन? नाही नाही नाही, कॉलवर. आता नवीन अड्डा. हा. तर सांगितलं की तिला इतकं बोर झालं, उगाच गेले असं झालं. मग नंतर तिचा ब्रेकअप झाला. याच्यावर जाऊन बोर झालं तिला हो आणि तिचा ब्रेकअप पण झाला. हो, कारण ती म्हणत होती सारखा तिच्यावर लाईन मारायचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या हाईटमुळे लाईन पोहोचतच नव्हती डोक्यापर्यंत. परपेंडिक्युलर गेली. दे त्याला दे. भाऊ काय बोलतोय? खरं याच्यात किती खरं आहे, किती खोटं आहे? बोलतोय सगळं. हा, मग काय? माहित नाही त्याला. अरे सॉरी मला ती पार्टनर मूवी मला छोटा डॉन आठवला. तू पण असं बेसिन मध्ये मुततोस? नाही बेसिक नाही, प्रॉपर वॉशरूम मध्ये मुत. अरे हा ठीक आहे. काय झालं त्या डेटवर सांग. काय डेट नव्हतीच ती, म्हणजे आधी आम्ही